झाला. उभयता दोघेही अपत्यमुखाच्या दर्शनाच्या अपेक्षेने दत्तचरणी सेवेमध्ये मग्न होऊ लागले. हे सात्विक दाम्पत्य आसक्ती न ठेवता गुरुपूजा, गुरुध्यान आणि गुरुसेवेच्या कार्यात मग्न असतानाच त्यांना अपत्याच्या येण्याची चाहूल लागली. आप्पा भटांनी श्री गुरूंच्या चमत्काराची सत्यता लक्षात घेऊन साक्षात दत्त अवताराला सांभाळण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे म्हणून स्वतः जास्तीत जास्त काळ दत्तभक्तीत व्यतीत करण्याचे ठरवले. दिन प्रतिदिन उदरी गर्भ वाढतच होता. अन्नपूर्णा देवींच्या आनंदाचे रूपांतर आता गंभीरपणात होऊ लागले. त्यांच्या मुखकमलावर आणि सर्वांगावर एक सात्विक तेज वाढू लागलं. हळूहळू त्या शांत आणि गंभीर दिसू लागल्या. त्यांची स्थितप्रज्ञ